हॅलो स्टुडंट्स, जर तुम्ही सायंटिफिक असिस्टंट या पोस्टसाठी फॉर्म भरला असेल, सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट, ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट या पोस्टसाठी जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला ना एक गोष्ट माहिती असली पाहिजे की कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जर तुम्हाला क्रॅक करायची असेल आणि ती पोस्ट तुम्हाला जर मिळवायची असेल तर एक कॉमन स्ट्रॅटेजी असते. हो, एक कॉमन स्ट्रॅटेजी असते, ती फॉलो करावी लागते. काय असते सर स्ट्रॅटेजी? पटकन सांगा. बघा, ही स्ट्रॅटेजी जी असते ना तर या 3 पार्टमध्ये ते डिव्हाइड होते. बघा, जर तुम्ही सायंटिफिक असिस्टंट या पोस्टसाठी फॉर्म भरलाय असं आपण कन्सिडर करूया, किंवा सिनियर लॅब आणि ज्युनियर लॅब यांच्या सगळ्यांसाठी मी कॉमन एक स्ट्रॅटेजी सांगणार आहे. समजा तुम्ही सायंटिफिक असिस्टंट या पोस्टसाठी फॉर्म भरलाय तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे का ह्या 3ही एक्झाम ज्या आहेत यांचे 90 मिनिट ते देतील आपल्याला, बरोबर, 1.5 तास देतील, 100 प्रश्न विचारतील, MCQ बेस्ड आहेत आणि 200 मार्क आहेत, नो निगेटिव्ह मार्किंग. इतकं सिंपल सरळ आहे, पण दिसतं तेवढं सिंपल सरळ नाहीये. 100 प्रश्न 100 क्लिक आपल्याला करायचे 90 मिनिटांमध्ये, पण MCQ बेस्ड जरी एक्झाम असेल तर याच्यासाठी एक स्ट्रॅटेजी फॉलोच करावी लागते. याच्यासाठी समजा असं कन्सिडर करूया की तुम्ही मराठी या विषय दिलेला आहे. त्यांनी तुम्हाला कोणते विषय दिले माहितीये? मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता, GK, करंट एकत्र आहेत ते, आणि तुम्हाला टेक्निकल पार्ट. हेच सिनियर लॅबसाठी सेम आणि ज्युनियर लॅबोरेटरी पोस्ट जी आहे ज्युनियर लॅब असिस्टंट त्याच्यासाठी सेम आहे. टेक्निकल पार्ट मात्र वेगवेगळा आहे. तुम्हाला 100 प्रश्न जे ते MCQ बेस्ड विचारतील याच्यासाठी तुम्हाला ना काहीतरी बेसिक कॉन्सेप्टची क्लॅरिटी लागणार आहे. म्हणजे काय हो सर, समजा तुम्ही मराठी हा विषय पकडा, मराठीवरती 15 प्रश्न 30 मार्कांना विचारतील तर याच्या काही बेसिक कॉन्सेप्ट असतात. म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, प्रयोग, अलंकार, समास, हो की नाही, म्हणजे शब्दयोगी अव्यय, ह्या गोष्टीचे बेसिक कॉन्सेप्टची क्लॅरिटी तुम्हाला पहिली घ्यावी लागेल. इंग्रजी पकडला तुम्ही तर इंग्रजीमध्ये तुम्हाला ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, नॅरेशन म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, नाउन, प्रोनाउन, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बेसिक कॉन्सेप्टची क्लॅरिटी असलीच पाहिजे. याला म्हणतात, या सब्जेक्टच्या रिलेटेड काही बेसिक कॉन्सेप्ट्स असतात त्या पहिल्या तुम्ही गेन केल्या पाहिजे, मिळवल्या पाहिजे. हा आहे पॉइंट नंबर 1. म्हणजे स्ट्रॅटेजीचा पहिला पॉइंट काय झाला की तुम्हाला जे सब्जेक्ट्स त्यांनी दिलेत हे 5 प्रकारचे, मग सिनियर लॅबोरेटरी असू द्यात किंवा ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट असू द्या किंवा सायंटिफिक असिस्टंट असू द्या, तुम्हाला सिलेबस कळला तर त्या सिलेबसमध्ये जे विषय त्यांनी दिले, सब्जेक्ट्स दिले, त्यांचे तुम्ही बेसिक कॉन्सेप्टची क्लॅरिटी तुम्ही एकदम व्यवस्थित करून घ्यायची. डन. एकदा तुम्ही बेसिक कॉन्सेप्टची क्लॅरिटी मिळवली, कशा पद्धतीने मिळवायची मी एक्झाम्पल तुम्हाला दिलं. परत एकदा आणखी एक एक्झाम्पल देतो. जसं की सायंटिफिक असिस्टंटमध्ये टेक्निकल पार्ट आहे, 40 प्रश्न आहेत 80 मार्कांना, जे मेरिट डिसाईड करतात. बाकीचे नॉन टेक्निकलमध्ये सगळे चालतात, प्रश्न टेक्निकलमध्येच येऊन अडकतो. तिथं तुम्ही मेरिट मिळवलं का तुमची पोस्ट तुम्हाला भेटली. मग समजा केमिस्ट्री आहे, डन. तर केमिस्ट्रीमध्ये काही पॉईंट्स असतात, जसं इन्स्ट्रुमेंटेशनच्या रिलेटेड ते कॉन्सेप्टवर काही प्रश्न तुम्हाला कळले पाहिजेत. मग समजा इन्स्ट्रुमेंटेशन असेल, HPLC असेल, UV, IR असेल, तर याच्या रिलेटेड तुम्हाला बेसिक कॉन्सेप्टची क्लॅरिटी मिळवावी लागते. जसं की इनऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल तर पेरिओडिसिटी आहे, ऑर्गॅनिक असेल तर हायड्रोकार्बन्स आहेत, बरोबर. आता आपली लेवल BSc लेवलची आहे, 12th लेवलची नाही. कंबाईन, राज्यसेवा, ये पुस्तकं इथं अजिबात चालणार नाही, लगेच बाजूला ठेवून द्या. नाही तर अमुक मी सायन्ससाठी पुस्तक वापरतो, अजिबात नाही. 12th लेवलने अजिबात नाही करायचं, BSc लेवलने करायचं. याला म्हणतात बेसिक कॉन्सेप्टची क्लॅरिटी. जसं की समजा पेरिओडिसिटी घेतलं तर मग आयोनायझेशन पोटेन्शियलचा ट्रेंड काय आहे, टॉप टू बॉटम काय होतात, ग्रुपमध्ये काय आहे, आणि जर समजा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढली तर काय होतं, इन डिटेल आपल्याला बेसिक कॉन्सेप्टची क्लॅरिटी करावीच लागेल. डन. पहिला, आता कोणतीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल तर हीच स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो करायची. सध्या मी या ज्या 3 पोस्ट आहेत त्यांच्याबद्दल ती स्ट्रॅटेजी सांगतोय. तुम्ही एकदा बेसिक कॉन्सेप्टची क्लॅरिटी एकदा मिळवली की मग मात्र तुमचा अर्धा भार कमी झाला, बरोबर. हीच स्ट्रॅटेजी सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट आणि ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंट वाल्यांसाठी पण सेमच आहे. तुम्ही काय करायचंय, तुम्हाला जे 100 प्रश्न ते विचारणार आहेत त्याच्यासाठी 5 विषय दिलेत, मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, GK आणि तुमचा टेक्निकल पार्ट. डन. याच्यावरच्या बेसिक कॉन्सेप्टची क्लॅरिटी तुम्ही व्यवस्थित मिळवून घ्यायची. एकदा ती मिळवली मग मात्र तुम्ही स्टेप नंबर 2 ला जायचंय. काय हो सर, बघा, तुमची एक्झाम जी आहे ना ते MCQ बेस्ड आहे. ते फक्त एक प्रश्न विचारतील आणि 4 पर्याय देतील. त्या 4 पर्यायामध्ये उत्तर ऑलरेडी लपलेलं आहे. तुम्हाला फक्त हुडकायचंय, शोधायचंय की हे 3 नाही एवढे एक बरोबर आहे. ते जर बरोबर असेल आणि त्यांनी जर करेक्ट दिलं तर समजून घ्यायचं मार्क भेटले, असंच आहे ना. मग तुम्ही हे जे काय बेसिक कॉन्सेप्टची क्लॅरिटी मिळवली याला बिलकुल अर्थ राहत नाही दुसऱ्या स्टेपमध्ये. इथं तुम्हाला ना ज्या बेसिक कॉन्सेप्ट तुम्ही गेन केल्यात, मिळवल्यात, त्याच्यावर तुम्हाला भरपूर सारे MCQ सोडवावे लागतील. ते कशा पद्धतीने MCQ तयार होतात ते कळलं पाहिजे.
फॉर एक्झाम्पल तुम्ही सगळं हायड्रोकार्बन्स करून ठेवलं, बरोबर, मी एक्झाम्पल पण घेतले, सगळं हायड्रोकार्बन केलं, अल्केन अल्किन अल्काईन अमुक 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 होतं, त्याच्यामध्ये त्याचा जनरल फॉर्म्युले केले, त्याच्या मेन रिॲक्शन्स केल्या, सगळं केलं, पण त्याचा काहीच अर्थ नाहीये. तुम्हाला त्याच्यावर कसे MCQ तयार झालेत ते टीचरकडून समजून घ्यावं लागेल. MCQ त्यांच्यासोबत सोडवावे लागतील. हे जे काय बेसिक कॉन्सेप्ट तुम्ही मिळवल्या ते तिथं अप्लाय करावे लागतील आणि मग तुमची स्टेप 2 कंप्लीट होते. इतकं सिंपल आहे. म्हणजे तुम्हाला MCQ सॉल्विंगची प्रॅक्टिस भरपूर करावी लागते. ही झाली स्टेप नंबर 2. याच्यासाठी आपण काय केलंय, या 2 साठी, बरोबर, या 2 साठी ऑलरेडी टेक्निकल पार्ट, आता नॉन टेक्निकल साठी आपल्याला कुठे पेड बॅचची बिलकुल गरज नाहीये. आपले YouTube सेशन्स पण असतात आणि ॲट द सेम टाइम तुम्हाला मी ॲप्लिकेशनवर पहिलाच व्हिडिओ बनवून दिलेला आहे, स्टडी प्लॅन इम्पॉर्टंट नॉन टेक्निकल साठी. टेक्निकल साठी सुद्धा मी इन डिटेल त्याच्यात सांगितलेलं आहे. तर त्याच्यासाठी जो प्लॅन तुम्हाला दिला तो तुम्ही फॉलो करा. खूप सारं इन डिटेल करायचं नाही. तो प्लॅन जर तुम्ही फॉलो केला तर बेसिक कॉन्सेप्टची क्लॅरिटी पण होते आणि MCQ सॉल्विंगसाठी पण मी तिथं सांगितलंय. टेक्निकलसाठी तो ऑलरेडी आपण ऑनलाईन बॅच स्टार्ट केलेली आहे. टेक्निकल जो 40 क्वेश्चन्स आहे, सिनियर लॅबसाठी, ज्युनियर लॅबसाठी आणि सायंटिफिक असिस्टंटसाठी. त्यामुळे हे दोघं सध्या आपण करतोय, बरोबर आहे. म्हणजे बेसिक कॉन्सेप्ट पण बघतोय आणि MCQ सॉल्विंग प्रॅक्टिस पण आपण करतोय. याच्यासाठी ऑनलाईन बॅच आपण ऑलरेडी स्टार्ट केलेली आहे. सिनियर लॅबोरेटरीची सेपरेट, ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंटची सेपरेट आणि सायंटिफिक असिस्टंटची सेपरेट. एवढं 2 झालं की लगेच तुम्ही एकदम खुश झाले आणि आता मला पोस्ट भेटणार, अजिबात नाही. सगळ्यात महत्त्वाचा थर्ड पॉइंट असतो, थर्ड स्टेप असते, ती म्हणजे ही फार महत्त्वाची स्टेप आहे, बरोबर आहे. तुम्ही समजा 10 दिवस क्रिकेट खेळणार आहेत, बरोबर आहे. तुम्हाला इंडियन क्रिकेट टीममध्ये अपॉइंट केलं आणि तुम्ही आहात, आता तुम्ही कॅप्टन केलंय किंवा तुम्ही एखादा प्लेयर आहात आणि तुम्ही खूप सारी प्रॅक्टिस केली नाही, तुम्हाला त्याची एक मॉक टेस्ट करावी लागेल. तुम्हाला प्रॅक्टिस टेस्ट द्यायला पाहिजे तुम्ही, की समजा मला बघा, समजा तुम्ही केमिस्ट्री शिकताय, बरोबर आहे. बेसिक कॉन्सेप्ट कंप्लीट झाले. हायड्रोकार्बन काही विचारा सर, एकदम येतंय. पेरिओडिसिटी एकदम काहीच प्रॉब्लेम नाही. MCQ सोडवले, एक दिवस MCQ सोडवले पेरिओडिसिटीवर, एकदम परफेक्ट. पण याचं उत्तर जे आहे, याची परिपाक काय, की तुम्हाला पोस्ट भेटेल याची गॅरंटी नाही. का नाही? कारण 90 मिनिट जे ते देतील त्याच्यामध्ये फक्त केमिस्ट्री नाही विचारणार, फॉरेन्सिक सायन्स विचारणार, मराठी विचारणार, इंग्रजी विचारणार, बुद्धिमत्ता विचारणार, GK, करंट, सगळा फोर्स तिथं अप्लाय करावा लागेल. आणि म्हणजे तुम्ही एक बेसिक कॉन्सेप्ट घेतली, दिवसभर MCQ सोडवले ना, आता मी तयार, अजिबात नाही. सगळ्यात महत्त्वाची थर्ड स्टेप, मॉक टेस्ट तुम्हाला द्यायची बिफोर एक्झाम. याला मी काय म्हणतो, एक्झाम हॉलमध्ये एंट्री करण्या अगोदरच एक्झामसाठी प्रिपेअर्ड राहायचंय, रेडी राहायचंय. कसं सर? याच्यासाठी तुम्हाला ना 90 मिनिटाचा एक कालावधी असला पाहिजे. सकाळी एक, दुपारी एक सेशनमध्ये. सकाळी एक टेस्ट दिली पाहिजे, 90 मिनिटं, 100 प्रश्न, 200 मार्क. त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, GK आणि तुमचा टेक्निकल पार्ट असा मिक्स असला पाहिजे. तुम्ही चॉईस केलं पाहिजे, मी मराठीचं सोडवलं, आता इंग्रजी 90 मिनिटं संपत आलेत, 90वा मिनिट आहे, 100वा क्लिक झालं, डन. आणि मग मार्क तुम्हाला कळले पाहिजेत की अशा पद्धतीने आपल्याला मार्क पडतात. एवढे मार्क पडून नाही चालणार. आपली जी कम्युनिटी आहे, बाकीच्या लोकांना किती मार्क पडले त्या टेस्टसाठी हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. ॲनालिसिस म्हणजे एक्झाम तर TCS नंतरच घेणार आहे, पण त्याच्या आधी तुम्हाला कळलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये माझा नंबर कितवा आलाय अमुक अमुक टेस्टमध्ये, डन. ते त्याच्यासाठी मॉक टेस्ट फार महत्त्वाची आहे. याच्यासाठीच आपण काय केलं, खूप साऱ्या लोकांचा प्रश्न होता की मला स्ट्रॅटेजी कळली पाहिजे. परत एकदा पहिलं बेसिक कॉन्सेप्ट कंप्लीट करा, MCQ या बेसिक कॉन्सेप्टवर भरपूर सारे MCQ सोडवा आणि तिसरी स्टेप म्हणजे तुम्ही डायरेक्ट डमी मॉक टेस्ट द्या. मॉक टेस्ट दिल्यानंतर 90व्या मिनिटाला तुमचं कंप्लीट होईल, टेस्ट कंप्लीट होईल. तुम्हाला मार्क कळले पाहिजे की मला किती मार्क पडतात, निगेटिव्ह मार्किंग न काउंट करता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला कळलं पाहिजे की जे महाराष्ट्रातले बाकीची जी कम्युनिटी आहे सरांची, तर याच्यामध्ये मला किती मार्क पडतात, माझा नंबर कितवा येतोय, म्हणजे मला पोस्ट भेटणार आहे किंवा नाही. जर समजा कमी पाडले, लगेच टेन्शन, डिप्रेस न होता मग मी अजून सरांशी बोललं पाहिजे की सर मला सांगा, मला माझा एवढा नंबर आलाय, पोस्ट जर 54 असतील आणि मला पोस्ट 34 आहे आणि मला पडले 170वा रँक आली माझी, काय उपयोग झाला? एवढा अभ्यास तुमचा मागा आहे असं कळतोय. सर माझी थर्ड रँक आली तुमच्या कम्युनिटीमध्ये, म्हणजे ना सर मला 100% पोस्ट भेटते. असं सगळं मॉक टेस्ट देणं फार गरजेचं आहे. एवढं सगळ्याचा परिपाक हा असतो मॉक टेस्ट मध्ये, डन. याच्यासाठी बऱ्याच लोकांचा प्रश्न होता आणि जोपर्यंत आपण मॉक टेस्ट देत नाही तोपर्यंत आपला अभ्यास
100% झालेला आहे असं होऊ शकत नाही. मग याच्यासाठी आपण काय केलंय, एक टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे. डन. टेस्ट सिरीज मध्ये आपण काय करतोय बघा, प्रत्येकाची टेस्ट वेगळी आहे, कारण ना नॉन टेक्निकल पार्ट सिनियर लॅबोरेटरी, ज्युनियर लॅबोरेटरी आणि सायंटिफिक असिस्टंटसाठी सेमच आहे, बरोबर आहे. पण टेक्निकल पार्ट मात्र वेगवेगळे आहेत, लेवल वेगवेगळे आहे, एक्झाम डिमांड वेगवेगळे आहे. त्यामुळे तिघांच्या पण सेपरेट आपण टेस्ट सिरीज लॉन्च केल्यात. या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटते बघा, फर्स्ट सायंटिफिक असिस्टंट या पोस्टसाठी जी टेस्ट सिरीज आहे तर फुल लेंथ टेस्ट आहेत. फुल लेंथ टेस्ट म्हणजे आपण 6 टेस्ट अशा देतोय ज्याच्यामध्ये ना एक्झाम ॲज पर एक्झाम पॅटर्न जो आहे, TCS ज्या पद्धतीने प्रश्न विचारणार आहेत त्याच पद्धतीने इथं टेस्ट होणार आहे. म्हणजे तुमचं एक डमी टेस्ट होणार आहे. म्हणून मी इथं फार महत्त्वाने व्यवस्थित लिहिले बघा, एक्झाम हॉलमध्ये जाण्याआधीच एक्झामसाठी तयार व्हा. डन. म्हणजे ती पहिली पायरी एक्झाम हॉलची चढण्या अगोदरच आपण रेडी असलो पाहिजे, कॉन्फिडंट असलो पाहिजे. मी नेहमी सांगतो कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जे असतात ना तर ह्या मनावर डिपेंड असतात. मनावर म्हणजे काय, का इथं जर तुम्ही एकदम खचून गेलात, ऑलरेडी तुम्ही डिप्रेस झालात, तर तुम्ही ऑलरेडी तिथं स्पर्धा हरलेला असता. जोपर्यंत तुम्ही कॉन्फिडंट नाही, बरोबर, हे माइंड गेम असते हे. इथं जर तुम्ही कॉन्फिडंटमध्ये तिथं जाणार नाही तर तोपर्यंत तुम्ही जिंकणार नाही. मग तिथं ती पायरी चढताना कॉन्फिडंट असलं पाहिजे की सरांच्या कम्युनिटी मध्ये मी 3ऱ्या नंबरला आहे, 2ऱ्या नंबरला आहे, 100% चांगला आहे, म्हणजे बाकीच्यांच्या तुलनेत माझा अभ्यास चांगला झालाय. म्हणून मी नेहमी सांगतो की एक्झाम हॉलमध्ये जाण्याआधीच एक्झामसाठी आपण तयार असलं पाहिजे. तयार होण्यासाठी आपण एक फुल लेंथ टेस्ट आपण काय करतोय, लॉन्च करतोय. 6 टेस्ट असतील याच्यामध्ये. सेम एक्झाम पॅटर्न जसं आहे तशाच पद्धतीने, जसं TCS एक्झाम घेईन त्याच पद्धतीने. ही जी टेस्ट आहे ना याच्यामध्ये 90 मिनिटं तुम्हाला भेटतील. 90 मिनिटामध्ये 100 प्रश्न आहेत, 200 मार्क आहेत. जसा एक्झाम पॅटर्न आहे तसा याच्यामध्ये मराठी आहे, इंग्रजी आहे, बुद्धिमत्ता आहे, GK, GS, GK बरोबर करंट पण आहे. आणि तुमचा जो सायंटिफिक असिस्टंटचा टेक्निकल पार्ट आहे, केमिस्ट्री फॉरेन्सिक सायन्स, वो भी इसमें कव्हर किया हुआ है, बरोबर. या व्यतिरिक्त ही जी टेस्ट आहे याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचे सगळे क्वेश्चन, म्हणजे जशी TCS एक्झाम घेईल तसंच तुमची एक डेमो टेस्ट होणार आहे. पण नुसती टेस्ट दिली तुम्हाला कळलं एवढे मार्क आहे, काय उपयोग झाला? तुम्हाला कळलं पाहिजे ना का मग तुमच्या शेजारच्याला किती मार्क पडलेत, महाराष्ट्रामध्ये कोणाला जास्त मार्क पडलेत, जास्तीत जास्त पडून किती पडलेत, म्हणजे त्याच्यात आणि माझ्यात किती डिफरन्स, हे एक्झाम झाल्यानंतर TCSने एक्झाम घेतली, रिझल्ट लावला मग कळून काय उपयोग झाला हे आधीच कळलं पाहिजे. याच्यासाठी मी काय केलं, एक फीचर आपण ऍड केलंय, चेक युअर रँक इन आवर कम्युनिटी. आपल्या कम्युनिटीमध्ये जेवढ्यांनी टेस्ट दिल्या त्यांना किती मार्क पडले, त्यांची रँक काय, तुमची काय, हे पण तुम्हाला कळणार आहे. त्यानंतर क्वेश्चन पेपर याच्यासोबत समजा टेस्ट झाली, सरांनी टेस्ट घेतली, 6 टेस्ट घेतल्या, 90 मिनिटं दिले, 100 प्रश्न आणि 200 मार्कांचं ह्या तुमचं अजिबात नाही. तुम्ही तुमचं समजून नाही घ्यायचं. या टेस्टमध्ये जे क्वेश्चन्स झाले मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता सगळ्या विषयाचे, त्यांचे मी स्वतः अनालिसिस करून तुम्हाला देणार आहे. म्हणजे प्रश्न त्याचं काय उत्तर होतं, तेच का उत्तर बरोबर आलं, बाकीच्या ऑप्शनचं उत्तर का नाहीये, कोणती बेसिक कॉन्सेप्ट आपण तिथं वापरली, याच्यासाठी मी स्वतः क्वेश्चन पेपर अनालिसिस विथ व्हिडिओ सोल्युशन तुम्हाला देणार आहे. तुम्हाला एक व्हिडिओज भेटणार, प्रत्येक टेस्टचा एक व्हिडिओ, त्याच्यामध्ये सगळं सोल्युशन तुम्हाला भेटेल. डन. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं, याचा सायंटिफिक असिस्टंटचा जो टेक्निकल पार्ट आहे, केमिस्ट्री आणि फॉरेन्सिक सायन्स, याच्यावर आपण एक VIMP MCQs PDF देतोय, जे फार महत्त्वाचे आहेत. ऑलरेडी आपण जे टॉपिक आहेत केमिस्ट्री फॉरेन्सिक सायन्सचे, ते सगळ्या टॉपिकवर भरपूर सारे MCQs तयार केलेत TCSच्या लेवलने, आणि काही PYQ पण घेतले. जसं की मी तुम्हाला सांगितलं की TCSने बाकीचे ज्या काही एक्झाम कंडक्ट केल्या होत्या आणि त्याच्यामध्ये केमिस्ट्री सब्जेक्ट होता, त्याच्यातून त्यांनी काय प्रश्न विचारले, जे मुलांनी काही पाठवले, आमच्यापर्यंत ज्या क्वेश्चन पेपर आल्या, सगळे क्वेश्चन आपण त्याच्यात घेतलेत. ॲट द सेम टाइम एका टॉपिकवर भरपूर MCQs आपण तयार केले, आणि त्या MCQची एक PDF, VIMP PDF, ही एक PDF तुम्हाला बनवून आम्ही देणार आहे या टेस्ट सिरीजमध्ये. म्हणजे तुम्हाला टेस्ट भेटणार, त्याचं व्हिडिओ सोल्युशन भेटणार, पण टेक्निकल पार्ट जो आहे याच्यावर खूप साधारणतः 700-800 MCQची एक PDF तुम्हाला भेटेल विद आंसर. चलो, ये है साइंटिफिक असिस्टेंट टेस्ट सीरीज के बारे में. सेम आपण वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक सीनियर लॅबोरेटरी असिस्टंट जी आहे, बरोबर, सीनियर लॅबोरेटरी असिस्टंट या पोस्टसाठी सुद्धा टेस्ट सिरीज आपण लॉन्च करत आहोत. सेमच आहे सगळं. तुम्हाला सुद्धा ना याच्यामध्ये फुल लेंथ टेस्ट 6 टेस्ट भेटणार आहेत, 90 मिनिटं, 100 प्रश्न, 200 मार्कांसाठी. म्हणजे जशी एक्झाम पॅटर्न आहे त्याच पद्धतीने आहे. याच्यात सुद्धा टेक्निकल नॉन टेक्निकल क्वेश्चन आपण कव्हर करतोय. तुम्हाला याच्यात रँक पण कळणार
मिळणार आहे, क्वेश्चन पेपर अनालिसिस विथ व्हिडिओ सोल्युशन पण भेटणार आहे, 6 टेस्ट आहेत. तुम्हाला सुद्धा याच्यावर जो टेक्निकल पार्ट आहे याची एक VIMP PDF VIMP MCQs PDF तुम्हाला भेटणार आहे. डन. ते त्याच्यासाठी कशासाठी का तुम्हाला एक्स्ट्रा प्रॅक्टिस करता यावी. आणि विशेष म्हणजे ना याच्यामध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार टेस्ट देऊ शकता अनलिमिटेड. म्हणजे आज मी टेस्ट दिली, आज माझी ही रँक आली, चला आता कळले मला, अजून 10 दिवस अभ्यास करतो आणि पुन्हा टेस्ट देऊन बघतो, देऊ शकता. जेणेकरून अनलिमिटेड ऍक्सेस आहे. सेम आपण कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक ही जी पोस्ट आहे याच्यासाठी सुद्धा फुल लेंथ टेस्ट आपण लॉन्च करतो. 6 टेस्ट तुम्हाला भेटणार आहेत. 6 टेस्टमध्ये तेच सगळं सेम 90 मिनिट असणार, 100 प्रश्न 200 मार्कांसाठी ॲज पर द एक्झाम पॅटर्न. जो एक्झाम पॅटर्न आहे सेम डमी टेस्ट आपण करणार आहे, बरोबर मॉक टेस्ट, की तुम्ही एक्झाम हॉलमध्ये एंट्री करण्या अगोदरच एक्झामसाठी प्रिपेअर्ड असलं पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सगळेच क्वेश्चन आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेत. तुम्हाला सुद्धा तुमची रँक कळणार आहे आपल्या कम्युनिटीमध्ये. तुम्हाला सुद्धा व्हिडिओ सोल्युशन भेटणार आहे की अमुकाचा आन्सर का बरोबर, त्याच्यासाठी कोणती बेसिक कॉन्सेप्ट वापरली. आणि तुम्हाला सुद्धा एक VIMP MCQs PDF भेटणार आहे एक्स्ट्रा प्रॅक्टिस करण्यासाठी टेक्निकल पार्टवर. डन. म्हणजे भरपूर सारी प्रॅक्टिस आपली इथे होणार आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या वेळेनुसार तुम्हाला पाहिजे तेव्हा टेस्ट देऊ शकता. अनलिमिटेड ऍक्सेस आहे. डन. म्हणजे ना जेव्हा तुम्ही टेस्ट द्याल तेव्हा तुम्ही कुठं पोहोचता, तुम्ही आता आपण ऑनलाईन बॅचमध्ये बेसिक कॉन्सेप्ट क्लॅरिटी बघतोय आणि MCQ सॉल्व्हिंग करतोय. पण हे झाल्यानंतर तुम्ही काय करायला पाहिजे, मॉक टेस्ट पण ॲट द सेम टाइम दिली पाहिजे. म्हणजे आत्ता मला किती मार्क्स पडले, मग साधारणतः अजून एक 8 दिवसानंतर मी आणखी अभ्यास केला, मग किती मार्क पडले, हे तुम्ही आजपासून स्टार्ट केलं पाहिजे. आजपासून आजपासून तुम्हाला कळलं पाहिजे की माझा अभ्यास हे वाढत चाललाय की रिव्हर्स चाललाय. म्हणजे आज टेस्ट दिली आणि पुढे आणखी टेस्ट 30 दिली तर आणखी मार्क कमी पडतात, तर हे रॉंग प्रोसेस आहे. तुम्हाला मार्क गेन झाले पाहिजे, इन्क्रीज झाले पाहिजे. डन. सो दिस इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजी फॉर टू क्रॅक द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. ही स्ट्रॅटेजी जी आहे तुम्हाला प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी फॉलो करायला पाहिजे. मी म्हणत नाही इथेच तुम्ही कंबाईन एक्झाम देता तीच सेम स्ट्रॅटेजी तुम्हाला फॉलो करायची. सर मला जर ही टेस्ट सिरीज पाहिजे असेल किंवा तुमची ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल तर काय करू मी, गुगल प्ले स्टोअरवर तुम्हाला जायचंय आणि आपलं ॲप्लिकेशन केमटीच डाउनलोड करायचंय किंवा या नंबरवर कॉल करा, तुम्हाला इन डिटेल माहिती भेटून जाईल. डन. इथे थांबूया. जर काही शंका असतील या व्यतिरिक्त तर तुम्ही डायरेक्ट मला अप्रोच होऊ शकता. सध्या थांबूया. थँक्यू सो मच.